वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची आपल्याला ऑफर होती। बीडमधल्या निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा खळबळजनक दावा। 50 कोटींपर्यंत पैसे देण्यास तयार होते अशी कासलेंची माहिती। फडणवीस विरुद्ध फुले आंबेडकर असा वाद संजय राऊतांच्या मनात, पण हा जातीवाद अस्तित्वात येणार नाही। सामनाच्या फुले विरुद्ध फडणवीस अग्रलेखावर चंद्रकांत पाटील यांचं उत्तर। काँग्रेसला मुस्लिमांबद्दल प्रेम आहे तर मुस्लिम पक्षाध्यक्ष का करत नाहीत? पंतप्रधान मोदींचा सवाल। काँग्रेसनं आंबेडकरांना कायम व्यवस्थेबाहेर ठेवल्याची टीका। मोदींनी आंबेडकरांचे कोणते विचार अंमलात आणले? काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा सवाल। मोदी फक्त बोलतात, अंमलात आणत नसल्याची टीका। दोन 2000 वर्षांपासून आपला समाज स्वार्थासाठी दुभंगलेला। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचं वक्तव्य। स्वार्थासाठी मतभेद झाल्यानं आक्रमकांनी लुटलं, भागवतांचं प्रतिपादन। मुस्लिमांना शिव्या देऊन हिंदू राष्ट्र होणार नाही, बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्रींचं प्रतिपादन। बागेश्वर धाम बाबांचा आज अंधेरीत सत्संग। मुलांवर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे संस्कार करण्याचं आवाहन। टँकर असोसिएशनचं शिष्टमंडळ मुंबई महापालिका आयुक्तांना भेटणार। आपत्कालीन व्यवस्थापन लागू केल्यानंतरही टँकर मालक संपावर ठाम, तर बीएमसी विहिरी आणि कूपनलिका ताब्यात घेणार। नागपूरच्या 580 बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणी आणखी तिघांना अटक। शिक्षण उपसंचालक, उपनिरीक्षक आणि लिपिकाला बेड्या। 580 बोगस शिक्षक 5 वर्ष बिनभोभाट पगार घेत होते। पीएनबी घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला अटक। भारताच्या विनंतीनंतर बेल्जियम पोलिसांची कारवाई। अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी। मुंबईच्या वरळीतील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज। सलमानची कार बॉम्बनं उडवून देण्याची धमकी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 134वी जयंती। राज्यपालांसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून महामानवाला अभिवादन। भीम अनुयायी चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीवर। विठ्ठल दर्शनानं पादुका लंडनला निघाल्या। पंढरपूर ते लंडन या जगातील सर्वात मोठ्या वारीला सुरुवात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।